नमस्कार मित्रांनो, आपल्या या चॅनल राशीफल तन्मयता मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. प्रिय मित्रांनो, दररोजच्या सकाळी नवीन उमेद आणि आशेचा किरण आपल्या जीवनात येणारच आहे. तसंच या चॅनलवर आम्ही आपल्या 12 राशी दिलेल्या दैनंदिन राशी भविष्यासोबत आपल्या आरोग्याची काळजी, संपत्तीची वाढ, करिअरमधील यश आणि प्रेमाच्या जीवनातील माधुर्य याविषयी सखोल मार्गदर्शन देणार आहोत. चला मित्रांनो, तर सुरुवात करूया आजचं दैनिक राशी भविष्य. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण जाणून घेणार आहोत आजच्या पंचांगाची माहिती. आज 10 जुलै 2024 बुधवारचा दिवस आहे. हिंदू पंचांगानुसार 10 जुलै 2024 बुधवार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थी तिथी आहे. ही आषाढ शुक्ल पक्ष चतुर्थी तिथी सकाळी 7:52 पर्यंत राहणार आहे आणि त्या उपरांत पंचमी तिथी प्रारंभ होणार आहे. जर का आपण आजच्या नक्षत्राची माहिती घेतली तर मगा नामक नक्षत्र सकाळी 10:15 पर्यंत असणार आहे आणि त्या उपरांत पूर्व फाल्गुनी नक्षत्र प्रारंभ होणार आहे. आता आपण वळूया आपल्या शुभ आणि अशुभ काळाकडे. सुरुवात करूया आजच्या राहू काळाने. आजचा राहू काळ सुरू होणार आहे दुपारी 12:32 जो की संपणार आहे दुपारी 2:12. या काळात जर का तुम्ही काही शुभ कार्य करणार असाल तर हे तुम्ही टाळू शकता, कारण यात तुम्हाला विघ्न येऊ शकतात. आणि आजचा जर का आपण अभिजित मुहूर्त बघितला तर आजचा काही अभिजित मुहूर्त नाही आहे. आज सूर्य मिथुन राशीत राहणार आहे आणि चंद्रदेव सिंह राशीत संचार करणार आहेत. चला तर मित्रांनो, आता आपण बघूया आज कर्क राशीचं दैनिक राशीफळ काय म्हणतंय ते. आजचा दिवस बदलांच्या नावाने ओळखला जाईल. तुमची भेट अशा व्यक्तीशी होऊ शकते जी तुमच्या जीवनात महत्त्वाचे बदल घडवून आणेल किंवा बदल आणणाऱ्या लोकांशी भेटण्याचं माध्यमही बनेल. तथापि सर्व बदल तुमच्यासाठी चांगले असतील असं नाही. बदल स्वीकारण्याआधी तुम्हाला विचार करावा लागेल की हे बदल तुमच्यासाठी येणाऱ्या काळात लाभदायक ठरतील की नाही. याचबरोबर आपण वळूया कर्क राशीच्या स्वास्थ्य आणि कल्याण राशीफळाकडे. अनेक विशेष घटनांमुळे आणि ऑफिसच्या पार्टीजमुळे तुमचं पचन बिघडू शकतं आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या आजूबाजूला फिट आणि निरोगी लोकांना पाहून असूयाही होऊ शकते. तुमच्यात नकारात्मकता येऊन देऊ नका. स्वतःला हे विश्वास द्या की तुम्हीही नियमित व्यायाम करून अशीच सेहत मिळवू शकता. मिठाई आणि तळलेलं खाणं कमी करून तुम्ही तुमची सेहत बिघडण्यापासून वाचवू शकता. यानंतर आपण वळूया कर्क राशीच्या प्रेम आणि नातेसंबंधांकडे. आजूबाजूला फक्त फिरत राहणाऱ्या कोणीही गंभीरपणे घेणार नाही आहे, कारण हा घुमक्कट स्वभाव तुमच्या प्रतिमेसाठी धोकादायक आहे. अनेक लोक तुम्हाला आवडतील पण तुमच्याबद्दल गंभीरतेने विचार करणार नाहीत, कारण तुम्ही प्रवासाची गरज असलेल्या नोकरीमध्ये असलेल्या घरी फार कमी वेळ देऊ शकता. तुमच्या जोडीदाराची चिंता योग्य आहे, कारण प्रवासामुळे तुम्ही घरी कमी वेळ देऊ शकता आहात. आणि शेवटी आपण वळूया कर्क राशीच्या करिअर आणि धनराशीफळाकडे. काही काळापासून तुम्ही खोटं बोलत आहात. आज तुम्ही नवीन उत्पादनाच्या मार्गाचा फायदा घेण्यासाठी तुमच्या निर्णयात नयापण आणू शकता. तुमच्यात तुमची ताकद किंवा खुर्चीचा आनंद घेण्याची तीव्रता असेल आणि ती खूप शक्तिशालीही असेल. तुम्ही आर्थिक स्थिती कोणत्याही इतर दिवसांप्रमाणे आज सामान्यच राहील. प्रिय मित्रांनो, आजच्या राशी भविष्यासाठी आमच्यासोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला आमचे मार्गदर्शन आवडले असेल तर कृपया आमच्या या चॅनलला लाईक जरूर करा आणि तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि आमच्या या चॅनल राशीफल तन्मयता मराठीला सबस्क्राईब नक्की करा.